हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण सेट नेट परीक्षा असतील, एमपीएससी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता या परीक्षेसंदर्भात अभ्यास करत असाल, त्यामध्ये तुमचा जर मराठी विषय असेल तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक दिशादर्शक ठरू शकतो. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा पद्धतीच्या अपडेट किंवा ज्ञानात्मक माहिती तुम्हाला मिळत राहील. त्याचबरोबर आपले जे मित्रमैत्रिणी आहेत जे या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर ऑल एक्झाम कट्ट्याबरोबर आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्टा यूट्यूब चॅनल, ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल, ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज, त्याचबरोबर ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप पेज आणि ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोरवरील जे ॲप आहे ज्यावर तुम्हाला पेपर 1, पेपर 2, सेटनेट परीक्षा, एमपीएससी अधिव्याख्याता आणि सहाय्यक प्राध्यापक भरतीचे कोर्सेस उपलब्ध आहेत, जे तुम्हाला अतिशय कमी शुल्कमध्ये उपलब्ध असतील. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी आजच ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर 9689047738 या क्रमांकाला तुम्हाला काही डाऊट असतील, शंका असतील तर फोन करू शकता. तर बघा, आपल्याला सर्वांना माहीत आहे, जो आपला मराठी साहित्यामध्ये पेपर क्रमांक 2 मराठी विषयामध्ये जो 10वा घटक आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण त्यामध्ये निवडक साहित्य कृती दिलेल्या आहेत. त्यामध्ये 18 सेटसाठी 18 साहित्य कृती आहेत आणि एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी 24 साहित्य कृतीचा समावेश आहे. बघा, हा सिलेबस दिलेला आहे. याच्यामध्ये जे हायलाइट केलेले आहेत त्या फक्त सहाय्यक प्राध्यापक भरती साठी नव्याने ऍड केलेल्या आहेत. बाकी सर्व साहित्य कृती या सेट नेट साठी आहेत. लीला चरित्र, तुकाराम गाथा, एकनाथी भारूड, जनाबाई अभंग, मराठी गवळणी, आज्ञापत्र, सभासद बखर, शिवाजी महाराजांचा पोवाडा, महात्मा फुले यांचा स्मृती चित्रे, बनगरवाडी, चिनी मातीतील दिवस, तुही यथाकंची, जिना आमचं, गिदाडे, शोभायात्रा, अबुजमाड, शिकार फत्ते झाली, कोण नाही कोणाचा, वरण भात लोणच्या, आता सगळ्या वया बुडीत, खाती, आयदान, वळीव, माणूस, जेव्हा ही मी जात चोरली होती, कोण म्हणतंय टक्का दिला, या सर्व साहित्य कृती आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. आता याच साहित्य कृतीच्या अनुषंगानं 15 जून 2025 ला सेट परीक्षेला प्रश्न कसे विचारले होते बघा. 10 प्रश्न जे विचारलेले आहेत, तर बाल निवेदकाच्या प्रथम पुरुषी निवेदनाचा प्रभावी उपयोग शंकर पाटील यांच्या पुढीलपैकी कोणत्या कथेत दिसतो? तर योग्य उत्तर काय आहे? शारी. पर्याय क्रमांक बी पर्याय योग्य आहे. त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. बघा, 15 जून 2025च्या मराठी विषयाच्या पेपरचं, सेट परीक्षेचं पेपरचं जे 10 क्वेश्चन्स आहेत त्याचे आपण विश्लेषण पाहत आहोत. खाली काय आहे ते दिलेलं आहे. विश्लेषणामध्ये दुसरा प्रश्न विचारला होता, विद्या आणि पुरुष महाराष्ट्री असे लीला चरित्रात कोणी म्हटले आहे? अनंत मुनी, महादेव मुनी, महदंबा, चांगदेव राऊळ. तर योग्य उत्तर आहे अनंत मुनी. बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए. त्याचं सविस्तर विश्लेषण दिलेलं आहे. लीला चरित्र या महानुभव पंथाचा आद्य ग्रंथ आहे, जो माहीम भट्टांनी संकलित केलेला आहे. या ग्रंथातील अनेक लीलामधून चक्रधर स्वामींच्या जीवनातील घटना आणि त्यांच्या उपदेशाचे वर्णन आहे. अनंत मुनी हे चक्रधर स्वामींच्या शिष्यापैकी एक होते. त्यांनी लीला चरित्रात मराठी भाषेच्या तत्कालीन महाराष्ट्री भाषेच्या महत्व स्पष्ट केलंय. विद्या आणि पुरुष महाराष्ट्री असे उद्गार त्यांनीच काढले. त्याचा अर्थ ज्ञान आणि पुरुषार्थ श्रेष्ठता ही मराठीत आहे. हा मराठी भाषेचा गौरव त्यांनी अनंत मुनींनी केलेला आहे. बघा, लीला चरित्रावर प्रश्न विचारला होता.
त्यानंतर शोभायात्रा या नाटकावर प्रश्न विचारलेला आहे. शोभायात्रा या नाटकातील शोभायात्रेत सुभाष बाबूंची भूमिका कोणत्या पात्रानं साकारलेली आहे? बाबू, प्राध्यापक, सबनीस, जाधव. योग्य उत्तर आहे जाधव. बरोबर आहे. शोभायात्रावर प्रश्न विचारलाय. हा प्रश्न एकही तुम्हाला बाहेरचा विचारलेला दिसला जाणार नाहीये. शोभायात्रा हे जयंत दळवी यांचं उपरोधात्मक व्यंगात्मक नाटक आहे. काय ते सविस्तर त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न या घटकावरचा 15 जून 2025 ला विचारलेला जीवा प्रेमभावाची या भावा तुझ वाचुनी केशवा आणून आवडे ही गवळण कोणाची आहे? संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत भानुदास, संत निळोबा. तर योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ए, संत ज्ञानदेव. तर संत ज्ञानेश्वरीवर ते देखील प्रश्न विचारलेला आहे त्यांच्या साहित्य कृतीवर. बघा, एकही प्रश्न बाहेरून विचारलेला नाहीये. त्यानंतर आनंद ओरी याच्यावर प्रश्न विचारलाय. यामध्ये दुकान सांभाळायला कोणी नकार दिला? सावजी, आई, मंबाजी, गोंदा. योग्य उत्तर आहे सावजी. पर्याय क्रमांक ए. आनंद ओरी ही साहित्य कृती जी आहे तिच्या संदर्भातलं विश्लेषण दिलेलं आहे. त्यानंतर 6वा प्रश्न या घटकावरचा सभासदांच्या बखरी संदर्भात जी कृष्णाजी आनंद सभासद यांनी पुढीलपैकी कोणत्या घटनेचा कालशक दिलेला आहे? तर अफजल खान वध, शिवाजी महाराजांची भागानगरचा भेट, शिवाजी राज्याभिषेक, शिवाजी महाराज व व्यंकोजी भेट. तर योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक शिव राज्याभिषेक याचा कालशके दिलेला आहे. सभासद बखर जी राजारामांच्या आज्ञेनं 1697 मध्ये कृष्णाजी अनंत सभासदांनी लिहिली होती. त्याचं स्पष्टीकरण वरील पद्धतीने आहे. त्यानंतर त्याच परीक्षेमध्ये 7वा प्रश्न विचारला होता. हरी याने घराला एक पोटमाळा केला होता. तिथे जुनी हत्यारे, बिनउपयोगाच्या लाकडाच्या फळ्या व अन्य भंगाराचे सामान पडले होते. असे वर्णन जयंत पवार यांच्या वरण भात लोणच्या आणि कोणाही कोणता या संग्रहातील कोणत्या कथेत आले आहे? तुझीच सेवा काय करू जाणे, सर निघाले सक्त पाताळात, बाबलच्या आयुष्यातील धांदान सत्य, तर्काच्या खुंटीवरील निसटलेले रहस्य. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बाबलच्या आयुष्यातील धांदाल सत्य. जयंत पवार हे समकालीन मराठी साहित्यातील एक महत्वाचे लेखक जे दलित आणि कामगार वस्तीतील जीवनावर आधारित कथांसाठी ओळखले जातात. तर त्यामध्ये त्यांनी तो प्रसंग मांडलेला आहे. त्यानंतर याच घटकावरचा 8वा प्रश्न आहे. बघा, राजमाचीच्या घोड्यावर सर्वच सवासनी बसतात, आपल्या त्यागाची बनारसी लुगडी वाळवी. ह्या ओळी नामदेव ढसाळ्यांच्या तू ही यथाकंची या संग्रहातील कोणत्या कवितेच्या प्रारंभी आलेल्या आहेत? रमाबाई आंबेडकर, कामाठीपुरा, प्रियंकर, जनरल वार्ड. योग्य उत्तर आहे रमाबाई आंबेडकर. तर बघा, नामदेव ढसाळांची जी साहित्य कृती तू ही यथाकंची याच्यावरचा हा प्रश्न विचारलेला आहे. थेट तुम्हाला एक निरीक्षणात आला असेल, एकही प्रश्न म्हणजे वेगळा किंवा साहित्य कृतीच्या बाहेरचा विचारलेला नाहीये. त्यानंतर 9वा प्रश्न या घटकावरचा कोण म्हणतंय टक्का दिला? या नाटकात पौराणिक मिथकीय संकल्पनेचा वापर केला असून सदर नाटकात शासकीय यंत्रणेतील आर्थिक भ्रष्टाचारावर कडाडून प्रहार केलेला आहे. संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. योग्य उत्तर काय आहे? सी पर्याय. पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध चूक आहे. का बरं? तर कोण म्हणतंय टक्का दिला हे संजय पवार लिखित हे नाटक आहे जे आरक्षण आणि जाती व्यवस्था वास्तवतेवर आधारित आहे. बघा, आपण पूर्व अर्ध त्या नाटकामध्ये देव, दानव, शुक्राचार्य, कच आणि देवयानी यांच्या कथेत
कथेने सुरुवात होते. या मिथकी आधार नाटकाला सामाजिक समतेच्या विषयाशी जोडतो आणि नंतर उत्तरार्ध हा सदर नाटकाचा शासकीय यंत्रणेतील आर्थिक भ्रष्टाचार नाही किंवा याच्यावर कडाडून टीका करणं नाही, तर नाटकाचा मुख्य विषय हा आरक्षण, जातीभेद आणि सामाजिक समता या शासकीय यंत्रणेवरील आर्थिक भ्रष्टाचारावर नव्हे तर सामाजिक आणि जातीय विषमतेवर प्रहार केला आहे. त्यामुळे ही पर्याय बरोबर आहे. म्हणजे पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. आता शेवटचा जो प्रश्न 10वा विचारला होता, तर लोखंडाचा परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचे सोने होते, अशी नामदेवाबद्दलची भावना जनाबाईंनी कोणत्या अभंगात व्यक्त केली आहे? नोवरिया संगे वराडिया सोहळा, दळिता कांडिता तुझ गादन अनंता, कोण एके दिवशी विठो गेला जनीपासी, नामदेवा पुत्र झाला विठो बारशासी आला. तर बघा, हा देखील जनाबाईच्या अभंगावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 10ही प्रश्न आपण बघितले असतील, एकही बाहेरचा विचारलेला नाहीये. सर्व ज्या 24 म्हणजे सेट परीक्षेला 17 साहित्यकृती आहेत आणि एमपीएससी प्राध्यापक भरतीला 24 साहित्यकृती आहेत. पण याला ज्या 17 साहित्यकृती त्याच्यावरच हे 10 प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही आता बघितले असतील. नोवरिया संगे वराडिया सोहळा म्हणजे संत जनाबाई या संत नामदेवांच्या शिष्य दासी म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांनी अनेक अभंगातून नामदेवाबद्दलचा आदरभाव व्यक्त केलेला आहे. नवरिया संगे वराडिया सोहळा या अभंगात जनाबाई म्हणतात की नामदेव हे साक्षात परमेश्वराचे रूप आहेत. नवरिया म्हणजे नवरदेव, त्यांच्या संगतीने वराडिया म्हणजे वराडी सगळ्यांना म्हणजेच जनाबाई व इतरांना आनंद मिळतो. या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये त्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे. नामदेवांची तुलना परिसाशी करतात. लोखंडाचे परीस नामदेव स्वामी त्यांच्या चरणापाशी नित्यजनी. शेवटीचं चरण आहे या अभंगाचा. लोखंडाचे परीस नामदेव स्वामी त्यांच्या चरणाशी नित्यजनी. अर्थात माझे स्वामी नामदेव हेच परिसासारखे आहेत. त्यांच्या चरणाजवळ राहून मी धन्य झाले आहे, असं जनाबाई त्यांचं वर्णन करत आहेत. त्यानंतर हे झाले आपण बघितलेत 2025 चे 15 जून 2025 ला जे सेटला विचारलेले 10 प्रश्न या 10व्या घटकावरच्या निवडक साहित्यकृतीवरचे. त्यानंतर बघा 2024 चे जे 10 प्रश्न विचारलेले आहेत आपण बघितलं तर म्हणजे एकही प्रश्न विसंगत विचारला जात नाही. कृषी जीवनातील पाण्याशी होणाऱ्या वर्तनाचा एक वेगळा पैलू शंकर पाटील यांच्या पुढीलपैकी कोणत्या कथेतून व्यक्त होतो? नाटक, वळीव, सूड, शारी. मग इथंही प्रश्न विचारलेला आहे. तर काय आहे? शंकर पाटील यांच्या कोणत्या प्राण्यांशी कुठं आहे? तर सूड या कथेतील आहे. शंकर पाटील यांची सूड ही कथा ग्रामीण जीवनातील रचलेली गेलेली आहे. शेतीशी जोडलेल्या प्राण्याबद्दलच्या माणसाच्या भावना, भावनिक बंध, प्रेम आणि संघर्ष याचं वास्तववादी चित्रण यामध्ये केलं आहे. त्यानंतर लीला चरित्रावर प्रश्न विचारलेला आहे. बघा, लीला चरित्रावर थेट प्रश्न आहे. म्हणजे मला तुम्हाला या व्हिडिओमधून एवढं समजून सांगायचंय की प्रश्न कोणताही विसंगत विचारला जात नाही, फक्त सुसंगत. पाहना ही कविता पुढीलपैकी कोणत्या संग्रहातील आहे? तू यथा कंची भिजकी वही, जनाबाई अभंग, पायी चालणार, भिजकी वही. बघा, अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारलेला नाहीये. हरी तुझी कांती रे सावळी, मी रे गोरी चापे कळी ही गवळणाची रचना संत तुकारामांनी केलेली आहे. त्यानंतर म्हणजे तुकारामांच्या अभंग आनंद ओरी व प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर सभासदांच्या बकरीवर प्रश्न विचारला 2024 मध्ये. पण किती बकरीमध्ये प्रकरण आहेत? 7वा प्रश्न विचारला जगण्याविषयीची प्रगल्भ भावना नेमक्या शिल्पापर्यंत बय आणि डिग्या हे जयंत पवार यांचं जे नाटक आहे त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. सर निघाले सप्तत पाताळाकडे या कथेतून. त्यानंतर घाल जागरण तुझ्या लोखंड पचविणाऱ्या आतड्यांचे या ओळी नामदेव ढसाळ यांच्या तुही यथाकंची या संग्रहातील कोणत्या कवितेच्या शेवटी आहे? म्हणजेच छबुकलं दारिद्र्य
या कवितेच्या शेवटी आहेत. म्हणजेच एकही प्रश्न तुम्ही बघितला असेल, कोण म्हणतंय टक्का दिला या नाटकात विष्णू वाघ यांनी लिहिले कोकणी अनुसर्जन पुढीलपैकी कोणते आहे? अंगानाय जातीचे, म्हणजेच त्यावर आधारित कुणी लिहिलंय असा प्रश्न विचारलाय. कोण म्हणतंय टक्का दिला? याच नाटकाचे विष्णू वाघ यांनी लिहिले कोकणी अनुसर्जन, म्हणजे त्या पद्धतीचं लिखाण कोणी केलेलं आहे? आज्ञापत्राविषयी आलेल्या जरबाब या शब्दाचा अर्थ आज्ञापत्रावर प्रश्न विचारलेला आहे. भरजरी वस्त्र, म्हणजे अशा पद्धतीनं 2024 मध्ये देखील जे 10 प्रश्न विचारलेले आहेत ते अतिशय, म्हणजे जे सिलेबसच्या बाहेर एकही विचारलेलं नाहीये. याच्यामुळं तुम्हाला काय कळणार आहे की अभ्यास कसा केला पाहिजे, बरोबर आहे. तर महाकाव्य व कादंबरी यामधील कोणत्या महत्वपूर्ण साम्य असतं? तर व्यापक जीवन दर्शन, या दोघांमधून पण व्यापक जीवन दर्शन घडतं. हे 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये या 10व्या घटकावर विचारलेले प्रश्न आपण बघतोय. नाटक यामधील शोकांतिका, त्यानंतर आपण जर बघितलं तर हे सर्व बघा, आपण हे जर अवलोकन जर केलं तर एकही प्रश्न आपल्याला वेगळा विचारलेला नाहीये. सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे निश्चितच तुम्हाला अशा पद्धतीचं आयबू ही व्यक्तिरेखा कोणत्या साहित्य कृतीत आढळते? बनगरवाडी आपल्या सर्वांना माहित आहे, 2023ला विचारलेले प्रश्न आहे. मानवी कौर्य, मानवी मनातील कौर्य आणि हिंसा यांचे प्रत्येकारी दर्शन पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीत आढळते? गिधाडे, वळीव, माणूस, बनगरवाडी. तर गिधाडे यामध्ये. म्हणजे सर्व साहित्य कृतीवर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत अतिशय प्रभावीपणे विचारलेले आहेत. पडिली भुली धावते सैराट, छंद गोविंदाचा चोजविते वाट, मागे सांडोनी सकळ बोभाट, वंदी पांदाबुजे ठेवणी ललाटो. या गवळणीचा करता संत एकनाथ आहेत. संत एकनाथांच्या गवळणीवर प्रश्न विचारलाय. कचकाचे मिथक कोणत्या साहित्य कृतीत योजलेले आहेत? तर कोण म्हणतंय टक्का दिला, याच्यावर जे संजय पवारांचं नाटक आहे त्याच्यामध्ये त्यावरचा प्रश्न आहे. म्हणजे एकही प्रश्न तुम्ही जर निरीक्षण केलं तर एकही प्रश्न बाहेरचा विचारला नाही. विका राजवाडे यांनी महाराष्ट्राचे सर टॉमस मोर हे बिरुद कुणाला बहार केलेला आहे? बघा, हा कृष्णाजी अनंत सभासदांची जी बखर आहे त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. अशा पद्धतीने एकही प्रश्न विसंगत विचारलेला नाहीये. हा 2021चा क्वेश्चन पेपर आहे ज्यावर तुम्हाला 10 प्रश्न 10व्या घटकावर विचारलेले आहेत. बघू शकता, म्हणजे एकही प्रश्न असा मोगम किंवा वेगळ्या पद्धतीने विचारलेला नाहीये. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व 10 घटकांचे क्वेश्चन्स विश्लेषण घटक वाईज आपण केले ते तुम्हाला मिळणार आहे. त्याबरोबरच आपण जर पाहिलं तर मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व घटकांचं घटक वाईज विथ इयर वाईज, त्यानंतर सर्व घटकांच्या जवळपास 3000 पेजच्या नोट्स मिळणार आहेत. त्यानंतर सर्व घटकावर आधारित 10 टेस्ट सिरीज ऑनलाईन स्वरूपामध्ये ॲपच्या माध्यमातून तुम्ही लॅपटॉपवर मोबाईलवर सोडू शकता, ज्या सेटनेट आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी उपयुक्त आहेत. ते सर्वच तुम्हाला मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स घ्यायचा आहे त्यांनी आजच ऑल एक्झाम कट्टा जे आपलं ॲप आहे ते डाउनलोड करा आणि यावर पेपर 1 पेपर 2चा जर कोर्स हवा असेल तर तुम्ही कॉम्बो कोर्स नसल्यामुळे तुम्हाला या नंबरला कॉल करावा लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही पेपर 1 पेपर 2चा 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह कोर्स तुम्हाला फक्त 3000 रुपयामध्ये मिळणार आहे. पेपर 1 पेपर 2 या पेपर 2 मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, हिंदी या विषयाचे कोर्सेस आहेत. आणि पेपर 1चा फक्त जर कोर्स घेतला तर 1700 रुपये फीस आहे आणि पेपर 2चा कोणताही कोर्स घेतला तर तुम्हाला 2500 रुपये फीस आहे. आणि दोनही विषयाचे कोर्स एकत्र घेतले तर तुम्हाला फक्त 3000 रुपयामध्ये हे कोर्स मिळणार आहेत. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल. सेट परीक्षापर्यंत लाईव्ह लेक्चर्स असतील. याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही, फक्त प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे.
चालेल. अभ्यासासाठी, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. बघा, परीक्षा ही आपल्याला कधी यश मिळू शकते जर आपण सातत्य ठेवलं, योग्य मार्गदर्शन घेतलं, योग्य अचूक सराव केला तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. अन्यथा परीक्षा होत असतात, जात असतात, पण यशस्वी होणारे सर्व विद्यार्थी नसतात. जे अचूक योग्य मार्गदर्शन आणि योग्य अभ्यास करतात तेच विद्यार्थी यशस्वी होतात. धन्यवाद.